Welcome students, Sadhguru Gadge Maharaj College Karad. Myself Pawar MA. My subject is Agriculture Science and Technology, Standard 11. We will discuss about syllabus. 15 topics are present in our syllabus. First topic is rocks and soil. Their marks for. Next topic is weather and climate. Their marks 4. Agriculture, a modern approaches. This is the third topic, our syllabus. These 2 marks included. Fourth topic is seed. Their marks 8. Fifth topic is sowing. Their marks 6. Next topic is plant nutrition. Their marks is 8. Next is irrigated management, 6 marks. Cropping system, 4 marks. Tillage, 4 marks. Weed management, 4 marks. Pest and disease control, 4 marks. Protection from wild animals, 4 marks. Waste management, 4 marks. Horticultural practices, 4 marks. And last topic is special crops, 4 marks. तर आपण हे 15 टॉपिक्स बघणार आहोत आपल्या 11वीच्या सिलेबसमध्ये. ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी. ॲग्रिकल्चर इज द backbone of countries development of more than 65%. तर आपण हा सिलेबस आज सगळा डिस्कस करणार आहोत. Today's is first lecture on agriculture science and technology. The first topic is rock and soil. त्याच्यामध्ये 6 पॉईंट्स सब पॉईंट्स आहेत ते आपण बघणार आहोत. फर्स्ट पॉईंट इज डेफिनेशन ऑफ रॉक. Next, classification of rock. Third point, definition of minerals. Fourth point, definition of soil. Fifth point, definition of soil. Fourth point is definition of soil. Fifth point is soil formation. And sixth point is soil health. तर याच्यामध्ये रॉक अँड सॉइलमध्ये हे आपण 6 पॉईंट बघणार आहोत. पुढे वेदर अँड क्लायमेट. त्याच्यामध्ये 4th सब पॉईंट आहेत ते आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये डेफिनेशन, वेदर इलेमेंट अँड देअर इफेक्ट ऑन क्रॉप ग्रोथ. थर्ड पॉईंट इन्स्ट्रुमेंट ऑफ मेजरिंग. आणि फोर्थ पॉईंट आहे वेदर फोरकास्टिंग. थर्ड टॉपिक इज ॲग्रिकल्चर अ मॉडर्न ॲप्रोचेस. हा टॉपिक आहे तो नवीन इन्क्लूड केलेला आहे. पहिला सिलेबस होता त्याच्यामध्ये हा टॉपिक नव्हता. ॲग्रिकल्चर अ मॉडर्न ॲप्रोच हा यावेळेस इन्क्लूड केलेला आहे आपल्या टॉपिकमध्ये, आपल्या सिलेबसमध्ये. त्याच्यामध्ये 5 पॉईंट आहेत. फर्स्ट पॉईंट आहे कम्युनिटी फार्मिंग. सेकंड पॉईंट आहे फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन. थर्ड आहे कॉर्पोरेट फार्मिंग. फोर्थ कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. फिफ्थ कमर्शियल ॲग्रिकल्चर. हे 5 पॉईंट आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. नेक्स्ट आहे फोर्थ टॉपिक आपला सीड. त्याच्यामध्ये आपण 6 पॉईंट बघणार आहोत. फर्स्ट आहे डेफिनेशन अँड टाईप. सेकंड आहे डिफरन्स बिटवीन सीड अँड ग्रेन. थर्ड पॉईंट आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ सीड्स. फोर्थ आहे सीड मल्टिप्लिकेशन. फिफ्थ सीड जर्मिनेशन अँड सीड डॉर्मन्सी. 6 पॉईंट आहे सीड टेस्टिंग. तर हे 6 पॉईंट आपण याच्यामध्ये बघणार आहोत. नेक्स्ट आहे फिफ्थ आपला टॉपिक सोईंग. सोईंगमध्ये 3 सब पॉईंट आहेत ते आपण त्याची डेफिनेशन बघणार आहोत, सीड ट्रीटमेंट बघणार आहोत, मेथड्स ऑफ सोईंग बघणार आहोत. नेक्स्ट आहे 6 टॉपिक आपला प्लांट न्यूट्रिशन्स. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे इसेन्शियल इलेमेंट.
सेकंड क्लासिफिकेशन ऑफ इसेन्शियल इलेमेंट. थर्ड आहे फंक्शन अँड डेफिशियन्सी ऑफ सिम्टम्स. फोर्थ आहे मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. नेक्स्ट 7 नंबर ऑफ टॉपिक इरिगेशन मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये आपण 6 पॉईंट सब पॉईंट बघणार आहोत. फर्स्ट आहे डेफिनेशन ऑफ इरिगेशन. सेकंड ॲडव्हान्टेजेस अँड ॲडवर्स इफेक्ट ऑफ इरिगेशन. थर्ड पॉईंट आहे सिस्टीम्स ऑफ इरिगेशन्स. फोर्थ आहे हाऊ शेड्युलिंग ऑफ इरिगेशन इज डिसाइडेड. फिफ्थ आहे ड्रेनेज. सिक्स आहे वॉटरशेड मॅनेजमेंट. हे 6 पॉईंट्स आपण याच्यामध्ये बघणार आहोत या टॉपिकमध्ये. 8 नंबर ऑफ टॉपिक क्रॉपिंग सिस्टीम. त्याच्यामध्ये 2 पॉईंट आहेत सब पॉईंट, ते आपण बघणार आहोत. त्याचं मिनिंग क्रॉपिंग सिस्टीम मीन्स काय, व्हॉट इज क्रॉपिंग सिस्टीम, ते आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. नेक्स्ट आहे स्टडी ऑफ डिफरंट क्रॉपिंग सिस्टीम्स. स्टडी ऑफ डिफरंट क्रॉपिंग सिस्टीम्स. मग त्याच्यामध्ये आहेत मोनोकल्चर, मल्टिपल क्रॉपिंग, इंटरक्रॉपिंग, मिक्स्ड क्रॉपिंग, स्ट्रिप क्रॉपिंग, कॅच क्रॉपिंग, रिले क्रॉपिंग. अशा आपण या 7 क्रॉपिंग सिस्टीम आपण काय करणार आहोत याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. नेक्स्ट आहे टिलेज. टिलेज या टॉपिकमध्ये आपण 4.5 पॉईंट्स हे करणार आहोत, स्टडी करणार आहोत. फर्स्ट आहे त्याचं डेफिनेशन, त्याचे ऑब्जेक्टिव्ज, नंतर टाईप्स ऑफ टिलेज, मॉडर्न कन्सेप्ट ऑफ टिलेज अँड पोस्ट हार्वेस्ट फार्म ऑपरेशन. हे आपण त्याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. नेक्स्ट आहे वीड मॅनेजमेंट. वीड मॅनेजमेंट हा आपला 10 नंबरचा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये आपण 5 पॉईंट सब पॉईंट बघणार आहोत. फर्स्ट आहे डेफिनेशन ऑफ वीड, कॅरेक्टरिस्टिक ऑफ वीड, क्लासिफिकेशन ऑफ वीड. फोर्थ आहे डिस्पर्सल ऑफ वीड. 5 आहे वीड कंट्रोल. नेक्स्ट टॉपिक इज पेस्ट अँड डिसीज कंट्रोल. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत मिनिंग अँड टाईप्स ऑफ पेस्ट कंट्रोल, नंतर प्रिन्सिपल अँड मेथड्स ऑफ पेस्ट कंट्रोल. डिसीज कंट्रोल, मेथड्स पेस्ट कंट्रोल. त्याच्यामध्ये कल्चरल कंट्रोल मेथड, मेकॅनिकल मेथड, फिजिकल मेथड, लीगल मेथड, बायोलॉजिकल मेथड अँड केमिकल मेथड ते आपण डिस्कस करणार आहोत. इम्पॉर्टंट ऑफ पेस्ट, मेजर डिसीज ऑफ क्रॉप. आता डिसीजेस माहिती आहेत आपल्याला, डिसीजेस ऑफ क्रॉप. त्याच्यामध्ये आपण डिसीज नेम, सिम्टम्स अँड कंट्रोल मेजर्स स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये शुगर केन असेल, पॅडी, कॉटन, सोयाबीन, ओनियन, पोटॅटो हे सगळे एक्झाम्पल आपण स्टडी करणार आहोत. नेक्स्ट आहे प्रोटेक्शन फ्रॉम वाईल्ड ॲनिमल्स. प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड ॲनिमल्स त्याच्यामध्ये नेम ऑफ ॲनिमल्स, नेचर ऑफ डॅमेज अँड कंट्रोल मेजर्स. फॉर एक्झाम्पल्स वाईल्ड रॅबिट्स, मंकीज, इलेफंट्स, वाईल्ड बोअर हे आपण ॲनिमल्स त्याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. नेक्स्ट टॉपिक इज वेस्ट मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये सिनॅरिओ बघणार आहोत आपण. फर्स्ट वर्ल्ड सिच्युएशन, नेक्स्ट वर्ल्ड एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स, नेक्स्ट इंडियन कंडिशन. वी विल डिस्कस अबाउट इंडियन कंडिशन फ्रॉम वेस्ट मॅनेजमेंट. नेक्स्ट पॉईंट आहे टाईप्स ऑफ वेस्ट, रिझन ऑफ लॉसेस, सोर्स ऑफ वेस्ट, मेजर ऑफ वेस्ट मॅनेजमेंट, बाय प्रोडक्ट ऑफ वेस्ट अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ वेस्ट. नेक्स्ट टॉपिक इज हॉर्टिकल्चरल प्रॅक्टिसेस. डेफिनेशन ऑफ ब्रांचेस ऑफ हॉर्टिकल्चर. Many branches of horticultures. We will discuss about 8 horticultural branches. First is pomology, olericulture, floriculture, plantation of crop, spice crop,
मेडिसिनल प्लांट, ॲरोमॅटिक प्लांट्स, पोस्ट हार्वेस्टेड टेक्नॉलॉजी, प्लांट प्रोपागेशन, हे आपण सगळं या टॉपिकमध्ये डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट इज इम्पॉर्टन्स ऑफ हॉर्टिकल्चर. मग त्याच्यामध्ये स्कोप ऑफ हॉर्टिकल्चर, प्लॅनिंग अँड लेआउट ऑफ ऑर्कॅड अँड ट्रेनिंग अँड प्रूनिंग हे डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट लास्ट टॉपिक इज स्पेशल क्रॉप्स. स्पेशल क्रॉप्स, डिफरंट हॉर्टिकल्चरल क्रॉप्स हॅविंग स्पेशल इकॉनॉमिक इम्पॉर्टंट. प्रत्येक क्रॉपला काहीतरी इकॉनॉमिक इम्पॉर्टंट दिला गेला आहे. तो आपण नेक्स्ट लेक्चर जे असेल त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये आहे प्लांटेशन क्रॉप्स, स्पाइस क्रॉप्स, ॲरोमॅटिक क्रॉप्स, मेडिसिनल प्लांट, व्हेजिटेबल प्लांट, एक्झॉटिक क्रॉप्स, फ्लॉवर क्रॉप्स अँड ऑर्नामेंटल प्लांट्स. ऑर्नामेंटल प्लांट्समध्ये आपण अनेक एक्झाम्पल बघणार आहोत. मेडिसिनल प्लांटमध्ये बघणार आहोत. एक्झाम्पल ॲलोवेरा, तुलसी, हे आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हे सगळे टॉपिक 1 बाय 1 टॉपिक हे आपण बघू. थँक्यू.